हॅलो एव्हरीवन. संक्रांतला आता काहीच दिवस बाकी आहेत आणि आपली तयारी देखील सुरू झालेली असेल. आज आपण कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी तिळपापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. भरपूर टिप्स आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूपच सोप्या पद्धतीने आणि दोनच साहित्यांमध्ये ही कुरकुरीत आणि एकदम पातळ अशी तिळपापडी आपण बनवून तयार केलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आणि एकदम पातळ अशी आपली तिळपापडी इथे बनवून तयार झालेली आहे. सर्वात आधी आपल्याला इथे एक पोळपाट घ्यायचा आहे आणि त्या पोळपाटाला संपूर्णपणे तूप लावून घ्यायचं आहे. त्यासोबतच इथे मी लाटण्याला देखील तूप लावून घेतलेलं आहे. शक्यतो इथे तुपाचाच वापर करावा. जर तुम्ही तेल वापरलं तर त्याचा एक वेगळ्या प्रकारचा वास येऊ शकतो, त्यामुळे इथे तुपाचाच वापर करणं योग्य राहील. इथे मी तीळ घेतलेली आहे. साधारण प्रमाण म्हणजे इथे 1 वाटी तीळ त्यासोबत 1 वाटी साखर असं ह्याचं प्रमाण आहे. सर्वात आधी आपण हे तीळ भाजून घेऊया. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि फ्लेम एकदम लो केलेली आहे. तीळ तडतडेपर्यंत साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपल्याला हे तीळ चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या तीळ पापडीला खूप छान अशी चव येते. तीळ भाजून झाल्यानंतर त्याच पॅन मध्ये मी साखर घेतलेली आहे. आता ही साखर टाकल्यानंतर आपल्याला ह्या साखरेचा पाक बनवायचा नाहीये. आपल्याला या पद्धतीने साखर पॅन मध्ये पसरून ठेवायची आहे. जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ही इथे बिलकुल स्टेअर करायचं नाहीये. तुम्ही बघू शकता या पद्धतीने 1 मिनिट झालेला आहे आणि आपली साखर इथे वितळायला सुरुवात झालेली आहे. इथे आपण शुगर कॅरमल बनवत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही तिळपापडी बनवायची आहे. तुम्ही बघू शकता साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कलरही साखरेचा बदलतो आहे. या स्टेजला आपण इथे व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा साखर विरघळायला लागली की थोडाच वेळात ती पूर्ण साखर लवकर विरघळून होते. मी बघू शकता या पद्धतीने सर्व साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. आणि सुरुवातीला ज्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही केलं तर आपली तिळपापडी परफेक्ट अशी बनते आणि ती चुकत नाही. पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुम्ही परफेक्ट अशी तिळपापडी बनवू शकता. तुम्ही बघू शकता आपलं शुगर कॅरेमल इथे बनत आहे आणि हे बनवून पूर्ण साखर वितळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाजलेले तीळ ऍड केलेले आहेत. आता ही प्रोसेस आपल्याला खूपच फास्ट करायची आहे. व्यवस्थितपणे हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीचा असा गोळा तयार होतो आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला थोडेसे पेशन्स लागतात. या पद्धतीने तयार झाल्यानंतर ते कडक व्हायला सुरुवात होते, त्यामुळे लगेचच आपल्याला हे मिश्रण पोळपाटावर घ्यायचं आहे आणि लगेचच लाटायला सुरुवात करायची आहे. ते मिश्रण थंड झाल्यानंतर कडक होतं, त्यामुळे आपण ते लाटू शकत नाही. त्यामुळे ते गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि हवं तेवढं पातळ आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पोळपाट फिरवत फिरवत गोल आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण जेवढं गरम असतं त्या पद्धतीने आपण त्याला आकार देऊ शकतो. त्याच्यामुळे फास्टच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तुम्ही यामध्ये थोडेसे पिस्ते देखील घालू शकता, त्यामुळे आपली तिळपापडी दिसायलाही आकर्षक दिसते. शुगर कॅरेमल बनवलं तर आपली तिळपापडी ही परफेक्ट अशी बनवून तयार होते आणि टेस्टला देखील अप्रतिम लागते. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तिळपापडी नक्की बनवून बघा. आता हे मिश्रण थोडंसं गरमच आहे, तेव्हाच आपल्याला पोळपाटापासून हे एखाद्या उलथणीने वेगळं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सहजपणे हे वेगळं झालेलं आहे. अजून ही तिळपापडी सेट व्हायला आपल्याला साधारण 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो. 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली तिळपापडी ही परफेक्ट अशी बनलेली आहे. खूपच छान क्रिस्पी आणि कुरकुरीत देखील ही तिळपापडी झालेली आहे. हवी तेवढी पातळ आपण हिला लाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने
तुम्ही बघू शकता इतकी पातळ ही बनलेली आहे आणि तेवढीच कुरकुरीत देखील झालेली आहे. फक्त 5 ते 10 मिनिटातच अशी ही तीळपापडी आपली बनवून तयार होते. फ्रेंड्स, तुम्हाला अजून तीळपापड्या बनवायच्या असतील तर सेम ही पद्धत फॉलो करा आणि याच पद्धतीने तुम्ही एकापेक्षा जास्त तीळपापड्या बनवू शकता. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण की तुमच्या एका लाईकमुळे मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या संक्रांत स्पेशल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा.